शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपली छाती कशी गर्वाने फुलते बघा. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला खाड्यातील गाव आहे. आणि माझ्या भीमाने निवडला प्रेम बंधू भाव आहे. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदा
सगळे असं बुवा. पण बुवाला माका वाटलं काय ते लिहूया म्हणून लिहिलं. बाकी बुवा तसं म्हणजे काय एक नंबर. शाळेतला माझा काहीतरी झंझट होते. शाळेत म्हणायला लागले, स्वप्नीला म्हणायला लागले शाळेत लय भारी होती. तो मुला पण दिसतात असं नाही. सारखं खिडकीतून बाहेर बघित राहा, सारखं खिडकीतून बाहेर बघित. त्याबरोबर एक दिवशी मी गेले वर्गात आणि म्हणता काय बाहेर काय बघित असतो. आता जो बोलता ना, जो साधारण जो बोलता म्हणजे पहिलं तो असं बोला ना, शब्द त्याचे पलटतच नाही होते. म्हणजे एकदम लुडबोज बोला. आपल्या मराठीत कविता होती नाही का पहिली, खायची बघा. फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू पंकजी मुगाले निळे जांभळे, पंकजी मुगाले, पंकजी मुगाले, पंकजी मुगाले निळे जांभळे, गोडमणी हसते फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू छान किती दिसते. शब्द उलटत नाव होते. त्याबरोबर आमचा जे मराठीचे सर होते त्यांचं नाव होतं काय पंत सर मराठीचे. आणि दोघांचे पण आमच्या फेवरेट. बुवांचे कविता सगळे पाठ, 2-5 कविता. त्याबरोबर बुवांका म्हटलं आता तुम्ही एक नंबर जो होया इन्स्पेक्शनला साहेबी लो, इन्स्पेक्शनला साहेबीला बरोबर पंत सर होते फेरात बेकार उभे. त्यांनी आमच्या बुवांका उभे गेल्या नाही. आणि बुवांका म्हणतात सौरले ते म्हणतात चला उठा आणि मराठीची कविता म्हणा. हे तो शब्दच उलट ना. गुड मॉर्निंग सर ऐसून सुरुवातीची सुरुवात केलाय. पुय पाखरू छान किती दिसये, पुय पाखरू छान किती दिसये, पुय पाखरू. पंत सर म्हणतात एक नंबर. पुढची ओळख म्हण. पुढचं सुरू केलं. पंतची मुताये मुताये इतकी ओळख मागल्या. पंत सर डोळे मोठे घे. पुढचा मग ह्याका वाटला चांगला मग मी खिडकीतून म्हणतो एक नंबर. परत एकदा मग ताने मारणार पहिल्यापासून बुवाच नाही. तू ये छान किती दिसये, दिसये आणि पंताची मुताये, पंताची मुताये, मुताये. अरे पुढचं बोल काढवा. पंताची मुताये, हळू त्याला वडिलांनी स्टाफ रूम मध्ये घेऊन गेले बुवांना आणि काढवल्याने गेला. वस्तू हनुमान करून ठेवल्याने. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी इंग्लिशचं इन्स्पेक्शन. इंग्लिशचा इन्स्पेक्शन आली का रात्रभर ह्या दिवसभर मारल्यामुळे रात्रभर ह्या लागली नाही झोप. रात्री गेलो भरणा गेल्याने खाल्यात उसळ खाल्यात तिकड पाव सगळ्यात एकदम पोटात गॅसेस झालो. आणि दुसऱ्या दिवशी इंग्लिशचे सर येऊचे त्याच्याबरोबर होत पहिला बँचवर नेहमीप्रमाणे बसलो तर ह्याच्या पोटात वाटण्याने काम सुरू केले. आणि वाटाणा सारता एकदम व्याज हैतागा दिलो. हैतागा दिल्याबरोबर ह्याका इला एकदम टोकाला दिला. टोकारीला बरोबर हो सरांच्या
सल्ला काय, एक काय दोन काय तीन काय एकदम डोक्यावर बोललं ना काही एक ना करू काय चललो घरी अरे थांब धसा येऊन गेले का थांब सर पण ओरडायला लागले. त्याबरोबर हळूहळू सरांची कशी पाठ झाली. सरांनी पाठ केल्याबरोबर जो दबक्या पावलाने हळूहळू वर्गाच्या बाहेर पडलो. वर्गाच्या बाहेर पडलो आणि हळूहळू पावला टाकीत बघा लिमिट मध्ये जोरात पावला टाकीत नाही. हळूहळू चाललो एकदम हळूहळू चाललो आणि त्या शाळेच्या गेटवर गेलो. शाळेच्या गेटवर गेल्याबरोबर ते सर ते फटफटी आपली बुलेट घेऊन गेले आणि बुलेटचा आवाज फटफट 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 ऐकल्याबरोबर वाटाण्याने काम केलं आणि वाटाण्याने काम केल्याने तो काय सुधारणा करू काय. सर म्हणतात तो 8वीचा वर्ग कुठे आहे तरी पण तो भडाकलो लागतो. अरे 8वीचा वर्ग कुठे तुला बोलता येत नाही. औषधांना बोललो मला एक काम करा तो पिवळं पट्ट दिसणार ना सर असं बाकी काय नाही गुलामगी ना. मिला करी भुसाग कुशेलनी शिकारी मी भागला ससाग कुशेलनी शिकारी मी भागला ससाग. एक फूल वाहतो सखे एक फूल वाहतो सखे
पंढरी